नमस्कार, आज आपण करणार आहोत गुळाची कडाकणी। गुळाची कडाकणी आज आपण उद्या 7वी माळ आहे, त्यासाठी आज आपण ती करून ठेवणार आहोत आणि उद्या आपण देवीला कडाकणीची माळ अर्पण करणार आहोत। 7व्या माळेला देवीला कडाकणीची माळ अर्पण केली जाते। आपण आता इथे पाहतोय मैदा घेतला, आपण मैदा चाळून घेणार आहोत। आपण 2 वाटी, आपण रेग्युलर जी घरातली वाटी असते त्या वाटीने आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यात अर्धी वाटी रवा जो मी साफ करून घेतलेला आहे। तुम्ही हवा असेल तर तो चाळून देखील घेऊ शकता। त्यामध्ये थोडं मीठ ॲड केलं आणि आता आपण तेल ॲड करणार आहोत। तेल 2 ते 3 चमचे ॲड करायचं। कडकडीत मोहन यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे आपली छान कडाकणी अशी खुसखुशीत होते। पाहू शकता अगदी गरम तेल ॲड केलं आहे मी त्यात आणि लगेचच आपल्याला ते छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाला अगदी हाताने चोळून घ्यायचं, म्हणजे ते एकसारखं सगळीकडे पिठाला रव्याला आणि मिक्स होतं आणि म्हणजे आपलं पीठ संपूर्ण आता तयार आहे। आणि आता आपण यामध्ये गुळाचं पाणी ॲड करणार आहोत। गुळाचं पाणी कसं तयार करायचं ते आता आपण पाहणार आहोत। गूळ छान किसून घेतला मी, त्यामध्ये थोडं पाणी ॲड करायचं, म्हणजे हे संपूर्ण मिक्सिंग बरोबर अर्धी वाटी झालं पाहिजे। छान असं गुळाचं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ते गाळून देखील घेतलंय, म्हणजे गुळाच्या पाण्यातला जो काही कचरा असतो तो निघून जातो। पाहू शकता बरोबर अर्धी वाटी झालेला आहे। हे अगदी व्यवस्थित योग्य प्रमाण आहे एवढ्या पिठासाठी। एवढ्या पाण्यामध्येच आपलं छान मिक्स होतं हे पीठ। पाहू शकता आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालण्याची अजिबात गरज भासत नाही, पण जर वाटलं तर तुम्ही त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी ॲड करू शकता। आता छान हे मिक्स करून घ्यायचं, घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला। पाहू शकता उरलेलं देखील आपण ॲड केलं। आता वाटीमध्ये अजिबात पाणी शिल्लक नाही आपलं। छान असा घट्ट गोळा मळून घेतला की तो थोडा वेळ आपल्याला मुरवत ठेवायचा आहे। गुळाचे खडे अगदी 2च शिल्लक राहिले होते, ते देखील मोडून घ्यायचे हाताने आणि छान असा मळून घेतला आपण गोळा। पाहू शकता एकसारखा, त्याला तेल लावलं थोडंसं आणि एकसारखा करून घेऊन आपण आता तो मुरवत ठेवणार आहोत। एक अर्धा पाऊण तासासाठी आपण मुरवत ठेवायचा आहे। छान मुरला आपला गोळा, आता तो छान मळून घ्यायचा आणि तसे एकसारखे गोळे करून घ्यायचे। एकसारखे गोळा केल्यानंतर आपल्याला पातळ कडाकणी लाटून घ्यायची। थोडा पिठाचा हात आपण लावून घेतलाय गोळ्याला। तेल लावल्यानंतर छान अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आपल्याला हव्या त्या साईजच्या आणि तेलामध्ये तळून घ्यायच्यात। तर यात तळताना थोडी तेल आपल्याला कमी याच्यावरच आपल्याला तळून घ्यायच्यात। पाहू शकता अजिबात तेल राहत नाही या कडाकणीला आणि अतिशय खुसखुशीत आणि सुंदर अशा कडाकण्या तयार होतात। कसं वाटलं मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।